नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा 5 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय अर्जुन आणि रविराज हे दोघं जण बोलत असतात. ते म्हणतात की आज जर का नागराज सुटला तर आपण काहीच करू शकणार नाही. अर्जुन म्हणत असतो की काही जर ते आपल्याला प्लॅन बी हा तयार ठेवावाच लागेल. इतक्यातच तिथे सायली येते. आता सायली आल्यानंतर रविराज म्हणतात काय ग सायली? सुमन तर ठीक आहे ना? आता सुमन म्हणते हो, गेस्ट रूममध्ये सोडून आली मी त्यांना, पण नागराजबद्दल त्यांच्या मनामध्ये खूपच भीती आहे आणि ती जायला खूप वेळ लागणार आहे. अर्जुन म्हणत असतो की उद्या जर का नागराज काका बेलवरती सुटला ना तर ही भीती आणखीन वाढेल आणि आय एम शुअर की नागराज काका जर का बाहेर आला ना तर तो अपघाताचे सगळे पुरावे जे आहेत ना ते मॅनिप्युलेट करेल. आता यावरती रविराज म्हणतात मला खात्री त्याला जर का बेल मिळाली ना तर तो नक्की फरार होईल म्हणून. इतक्यातच सायली म्हणते पण मग आपण जामीन थांबवण्यासाठी काय करू शकतो? अर्जुन म्हणतो की आता मी आणि सिनियर हे सगळं आम्ही डिस्कशन करत होतो. यावरती सायली म्हणते की आपण या अगोदर जे काही केलं असतं तेच आत्ताही करू शकतो. अर्जुन म्हणतो म्हणजे काय? तर सायली म्हणते एक असा मार्ग आहे ज्यामुळे नागराज काका बाहेर पडू शकत नाही. आता रविराजांनाही प्रश्न पडतो की सायली नेमकं कशाबद्दल बोलते. तर पुढे बघा सायलीने अतिशय आज छान डोकं वापरून नागराजला जेलमध्ये ठेवलेलं असतं. आता आपण पुन्हा पाहतो इकडे जेलमधला असेल. आता नागराज जो आहे तर तो उठून अगदी ते जेलच्या भिंतीजवळ येतो आणि महिपतला म्हणत असतो तुझं कसं व्हायचं रे महिपत? मी तर चाललो उद्या. आणि पुढे म्हणतो की सॉरी मी तुला कंपनी नाही देऊ शकणार उद्या. आणि मुद्दामून हा महिपतला खिजवत असतो. त्याला म्हणतो की उद्या मी कोर्ट उघडला की मग सनकर निघून जाणार आणि तू इथेच आठवण काढशील का रे माझी? असं नागराज मुद्दामून महिपतला खिजवत असतो. आणि पुढे म्हणतो की तुला कसलं टेन्शन आलंय रे एवढं? मी बाहेर गेल्यानंतर तोंड उघडेल याचं तुला टेन्शन आलंय का रे महिपत? अरे रे पण अजिबात काळजी करायची नाही महिपत. एकदा शब्द दिला ना की मी दिला. मी एकदम शब्दाचा पक्का माणूस आहे असं नागराज म्हणतो. आणि पुढे म्हणतो की मी शब्द पाळणारा माणूस आहे. पण तू पाळणार का तुझा शब्द महिपत? असं नागराज मुद्दाम त्याला म्हणतो. आणि आता महिपत रागाने त्याच्याकडे बघतो ना. लगे नागराज म्हणतो पाळशीलच, दिलेलं वचन न पाळून कसं करशील नाही का? नाहीतर पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये एका फ्युनरलला जाण्याची पाळी तुझ्यावरती येईल नाही का? कोणाचा फ्युनरल असेल तुला माहिती आहे ना मी कोणाबद्दल बोलतोय ते? असं नागराज बोलतो. म्हणजे हा साक्षीबद्दलच बोलत असतो. आता पुढे नागराज म्हणतो की पण आपण जेंटलमन माणूस आहे, एकदम व्हाईट कॉलर माणूस. एकदा वचन दिलं की ते पाळतोच. आलं ना लक्षात तुझ्या? असं मुद्दामून परत तेच वाक्य महिपतला बोलत असतो. आणि यानंतर बघा हे डायरेक्ट आता सकाळ झालेली दाखवली आहे आणि पुन्हा जेलमधलं सीन आहे. आता जेलमध्ये तो शिपाई त्याची जी काठी आहे तर ती त्या जेलच्या सळ्यांवरती वाजवतो आणि म्हणतो चला तुमची बेल झालेली आहे, तुम्हाला इथून निघण्याची वेळ झाली. आता हे ऐकलं की नागराज इतका खुश होतो ना, लगेचच महिपतकडे बघतो आणि म्हणतो बघ ऐकलं ना, चल मी सुटायची वेळ झाली असा म्हणायला लागतो. आणि ते शिपाईला म्हणतो महिपतकडे बघून नागराज म्हणत असतो आलं बघितलं का, बेल मिळाली मला. आणि आता बाहेर येतो आणि शिपाईला म्हणतो की 1-2 मिनिट आणि महिपत ज्या लॉकअपमध्ये आहे ना त्या लॉकअपच्या तिथे येतो. आणि आता मुद्दामूनच महिपतच्या समोर शिट्टी काय वाजवतो, महिपतला ॲटिट्यूड काय दाखवतो. आता महिपत काय त्याच्याकडे बघत नाही आणि त्याला हाक मारतो महिपत अरे एवढा अनुभवी तू आणि कायद्याच्या पळवाटा सगळ्या माहिती तुला, सगळ्या खचाखोचा माहिती असतात, तुला सगळंच माहिती असतं की रे, आणि तरीही तू इथेच खितपत पडलायस, सडतोयस तू. अरे असं म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आतापर्यंत तू बाहेर इथून पडायला हवं होतं का नाही, पण नाही मी तर चाललो बाबा. असं करून त्याला मुद्दाम ॲटिट्यूड दाखवतो आणि म्हणतो की सरळ सज्जन एकदम पद्धतशीर कायदेशीर मार्गाने एकदम जेंटलमन पद्धतीनं. कोर्टाला कळलं की नागराज किल्लेदार हा निर्दोष माणूस आहे म्हणून तर माझी बेल पण लगेच मान्य केली ना त्याने, असा नागराज म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि तुला सांगतो या आरोपातून पण माझी लवकरच मुक्तता होणार. आणि पुढे म्हणतो की पण तू तिथेच बस जेलमध्ये सडत. आणि म्हणतो की आपल्या मेलेल्या मुलीची आठवण काढत. आता हा महिपत जाय तो इतका संतापलेला असतोय ना, पण त्याचे हात अडकलेत म्हणून तो गप्प असतो. आता नागराज चाललेला पुन्हा येतो आणि म्हणतो अरे पोरीचा विषय काढला ना म्हणून एक गोष्ट आठवली तुझ्या, ते लक्षात आहे ना रे आपलं डील काय ठरलं होतं ते आहे ना लक्षात? आणि बघ विसरून चालणारच नाही आहे तुझ्या. आता महिपत रागाने नागराजकडे बघतो ना. नागराज म्हणतो परवडणारच नाही रे तुला, साक्षीच्या आत्म्याला शांती मिळेल म्हणून मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन आणि तुला खरोखर शांती जर का मिळायची असेल ना तर, असा म्हणला की महिपत एकदम ते जेलमधलं ताटच त्या नागराजकडे भिरकावून फेकून देतो ना. त्याचा एवढा आवाज येतो की शिपाई लगेच नागराजला म्हणतो तुम्ही चला बरं. आणि नागराज अगदी क्रूरपणे हसत त्या कॉन्स्टेबलसोबत बाहेर निघून जातो.
आता नागराज जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये बाहेर येतो ना, तर तिथे त्या भालेकरांना म्हणतो, अरे वा, कमाल केलीत भालेराव साहेब, तुम्ही तर मला अगदी पटापट जेलमधून बाहेर काढलं, बघता बघता तुम्ही मला बेल मिळवून दिलीत. हो, आता यावरती तो भालेकर म्हणतो की ते तर की आमचं कामच आहे किल्लेदार साहेब. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की कॉन्स्टेबल नागराज किल्लेदार यांना त्यांच्या सगळ्या वस्तू परत आणून द्या बरं. आता नागराज बघा फारच अगदी शहाणपणा मिरवत असतो. त्याला वाटत असते की जेलमध्ये नोंदून सुटलोय म्हणजे माझा सत्कारच झाला, पण हा त्याचा आनंद फार वेळ काही टिकत नाही. आता ते शिपाई त्याला त्याचं सगळं साहित्य आणून देतात. आता हा नागराज लगेच घड्याळ वगैरे घालतो, ब्रेसलेट काय घालतो. आता इन्स्पेक्टर सावंत हे सगळ्या जण खराब बघत असतात, पण पुढे बघा, पुढे खूपच सुंदर सीन होणार आहे. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला जर कमी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक नक्की करा. बरेचसे प्रेक्षक अजूनही असे आहेत जे व्हिडिओ तर पाहतात पण अजून चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत, आणि तुमचं मला सपोर्टची गरज आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की आता नागराजने आता हातामध्ये ब्रेसलेट आणि घड्याळ घातल्यानंतर आता ते हे जे आहेत भालेकर तर ते म्हणतात की आम्ही आता निघतो म्हणून नागराज वळणार. इतक्यातच पाठीमागून अर्जुन येतो आणि अर्जुन जोरात लात घालतो ना नागराजच्या पोटामध्येच, आणि नागराज अक्षरशः खालीच पडतो जमिनीवर. आता तिथे पोलीस भालेकर सगळेजणे असतात पण कुणीही मध्ये पडत नाही. लगेचच हे काय अर्जुन म्हणून नागराज जोरात उठून उभा राहतो ना आणि म्हणतो की मान्य मला तुझा माझ्यावर राग आहे, प्रचंड राग आहे, पण तू असं वागणार आहेस का आता. आणि पुढे म्हणतो की हे बघ मला बेल मिळाली आहे आणि आता मी घरीच चाललोय, असं नागराज फार मस्तीने बोलत असतो. आता अर्जुन त्याच्या खांद्याला पकडून पुन्हा चेअरवर ढकलून देतो आणि त्याला म्हणतो की तुझ्या फक्त एका गुन्ह्याची तुला शिक्षा मिळाली, पण तुझ्यावर असलेल्या बाकी गुन्ह्यांचं काय. तर नागराज म्हणतो बाकीचे आरोप कसले, बाकीचे आरोप. लगी भालेकर पण म्हणायला लागतात, एक मिनिट, माझ्या आशिलावरती दुसरे कुठलेही आरोप नाही आहेत. आता तो भालेकर वकिलांची सुद्धा चांगलीच फजिती करतो हा अर्जुन. आता भालेकर म्हणतात की तुम्ही त्यांच्यावरती अपहरणाच्या गुन्हा दाखल केला होता, त्याच्यावरती त्यांना बेल मिळाली आणि बेल मिळालेली आहे, आणि आता आम्हाला निघू द्या. असा त्रास देणं तुमच्यासारख्या नावाजलेल्या वकिलाला शोभत नाही, असं भालेकर बोलायला लागतो हा अर्जुनला. आता अर्जुन म्हणतो की वकिलाला काय शोभतं आणि काय नाही शोभत नाही हे तू सांगू नकोस, मला कळलं का. आणि मी वकिलासारखाच वागतो, एका क्लायंटशी कसं वागायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे. अर्जुन आता एकदम ॲक्शन मोडमध्ये आलाय. हां, नागराज म्हणतो काय चाललंय, काय कुठल्या विषयावर बोलतोय हा, कुठले आरोप, काय चाललंय. इतक्यातच आता तिथे बघा सायली, सुमन, प्रतिमा त्यांनी रविराज सगळेजण येतात. सायली म्हणते की रविराज काका, 22 वर्षांपूर्वीच्या खुनाच्या केसमधून तुमची सुटका होऊ शकते, पण घरगुती हिंसाचाराच्या आरोपातून नाही, असं आता सायली म्हणते. पण यातलं नागराजला काहीच कळत नसतं, कारण नागराजला अजून एवढा कायदा कळत नाही. सुमन म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, मला माझ्या नवऱ्याच्या, असं भीतच बिचारी बोलते, हां, मला माझ्या नवऱ्याच्या नागराज किल्लेदारच्या विरुद्ध कंप्लेंट नोंदवायची आहे, असं आता सुमनने स्पष्ट सांगितलं पोलिसांच्या समोर. आणि म्हणते की घरगुती हिंसाचार करतोय ना म्हणून, आणि तेही आत्ताच्या आत्या, आणि लेखी तक्रार करायची की हे मला मारायचे, असं सुमन सांगायला लागते. आता इन्स्पेक्टर सावंत सुद्धा म्हणतात ठीक आहे म्हणून. सुमन पुढे म्हणते हे विचित्र वागायचे, घरी मला मारायचे आणि खूप यांनी छळलेलं आहे मला, त्यामुळे मला यांच्या विरुद्ध पोलीस केस करायची. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात तुम्ही लेखी तक्रार करायला तयार आहात का तुमच्या नवऱ्याच्या विरुद्ध. सुमन म्हणते हो. तर सुमन म्हणते तुम्ही फक्त सांगा कुठे सही करायची, ती मी सही करते. आणि आता इन्स्पेक्टर सावंत भालेकरांना म्हणतात की तुमचे क्लायंट नागराज किल्लेदार यांच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस पडलेली आहे, आता त्यांची सुटका होऊ शकत नाही, असं इन्स्पेक्टर सावंत जेव्हा भालेकरांना बोलतात तेव्हा भालेकरांकडे शब्दच उरत नाही बोलायला. नागराज म्हणतो अरे असं कसं, मला आत्ता तर बेल मिळाली ना. अर्जुन म्हणतो ती बेल तुला फक्त ॲक्सिडेंट केसमधून मिळाली आहे आणि या नवीन केसमध्ये तुला बेल मिळणार नाही. आता असं ऐकल्यानंतर नागराज म्हणतो अच्छा, म्हणजे तुला मला इथं अडकून ठेवायचं आहे का अर्जुन, पण मी तसं होऊ देणार नाही, हां लक्षात ठेवा, मी तसं होऊ देत नसतो, असं आता नागराज बोलायला लागतो. पुढे नागराज म्हणतो जशी मला आधीच्या केसमध्ये बेल मिळाली ना तशीच मला या आरोपा मी बेल मिळवून दाखवीनच अर्जुन, असा आता ॲटिट्यूडने नागराज बोलायला जातो. इतक्यातच अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट भालेराव, डोमेस्टिक व्हायलन्सची केस म्हणजे काय असते ना हे तुमच्या क्लायंटला जरा नीट समजावून सांगा. नागराज म्हणतो अहो भालेराव बोला ना, सांगा बेलसाठी आम्ही अप्लाय करू, बोला ना. भालेकर म्हणतो की नाही किल्लेदार साहेब, घरगुती हिंसाचाराच्या अपराधासाठी बेल मिळत नाही,
त्यामुळे आपण काहीही करू शकत नाही, हा नॉन बेलेबल अपराध आहे. आता असं जेव्हा भालेकर सांगतात तेव्हा नागराजला कळतच नाही काय बोलावं ते. नागराज म्हणतो की तुम्हाला मी तुरुंगात इथे खितपत पडायला पाहिजे म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना. आणि पुढे म्हणतो की एखाद्या वेळी भांडणात एखादी चापट मारली असेल मी माझ्या बायकोला तर हा काही घरगुती हिंसाचार होत नाही. सायली म्हणते होतो. कुठल्याही स्त्रीच्या शरीराला तिच्या परवानगीशिवाय हात लावायचा नसतो आणि हे जर केलं तरी काय होतं ना याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळेल आणि मग ती स्त्री तुमची बायको असली तरी सुद्धा. आता असं म्हणल्यानंतर पोलिसांच्या समोर सायली त्यांनाच कायदा सांगते. पुढे म्हणते की नागराज तुला काय वाटलं तू पाप करशील आणि तू सुटशील का. तर नागराज म्हणतो अच्छा म्हणजे तू आता डायरेक्ट आली तुऱ्यावरती आली आहेस का. सायली म्हणते कारण तुला मान देवा एवढी तुझी योग्यताच नाही, त्याच्यामुळे तुला काय मान द्यायचा. तू तुझ्या बायकोलाच इतकं छळलेलं आहेस तर तुला मान देण्याची तुझी लायकीच नाही आहे. मी तिच्या पाठीवरची वळ बघितले, तिच्या हातावरच्या जखमा बघितल्यात मी. आणि पुढे सायली म्हणते इन्स्पेक्टर याला पहिल्यांदा बेड्या टाका आणि याला आतमध्ये टाका. असं आता म्हणल्यानंतर हा नागराज म्हणते काही बोलते काय ग तू, मी असं काही केलेलं नाही आहे, उगीच काही बोलू नकोस. आता प्रतिमात्या म्हणतात हे तुम्ही माझ्यासमोर बोलताय नागराज भाऊजी. आणि बघा आता प्रतिमात्याही म्हणतात की अहो मी स्वतः तुम्हाला सुमनला हात उगारताना बघितलंय म्हणून. आता असं झाल्यानंतर रविराज म्हणतात की नागराज तुझ्या विरोधात साक्षीदार आहेत आमच्याकडे. पण नागराजला लाज वाटत असते रविराजांकडे बघण्याची सुद्धा. रविराज पुढे म्हणतात की प्रतिमा तर आहेच पण स्वतः सुमनी आहे तुझ्या विरुद्ध बोलण्यासाठी आणि तुझ्यासारख्या अपराधाला मोकार सोडणं हा न्यायदेवतेचा अपमान आहे आणि तो अपमान मी कधी होऊ देणार नाही. असं जेव्हा रविराज बोलतात तेव्हा नागराजलाही काही पटत नाही, मान हलवत असतो की नाही म्हणून. आता पुढे रविराज म्हणतात की अर्जुन म्हणतो की तू आता कितीही प्रयत्न कर पण तुला जामीन मिळणार नाही. आता या 3 आरोपांसाठी तू किती वर्ष जेलमध्ये सडतोय ना तर ते तू बघच. आता असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आता रविराज म्हणतात की इन्स्पेक्टर सावंत प्लीज याला लवकर नेऊन टाका आतमध्ये. आता असं म्हणल्यानंतर सावंत सुद्धा म्हणतात ना चला किल्लेदार. आता इन्स्पेक्टर सावंत सुद्धा म्हणतात चला किल्लेदार जामीन मिळून पळून जाण्याचा प्लॅन फसलाय तुमचा. कॉन्स्टेबल चला या. असं म्हणून आता कॉन्स्टेबल येतात. त्यांना त्या नागराजचे दोन्ही हात पकडतात. नागराज ओरडत असता भालेकर काहीतरी करा. अर्जुन म्हणतो तुला काय वाटलं तू सुटशील म्हणून. अरे पण माझ्या बायकोला सुचलं की तुझ्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस होऊ शकते म्हणून. आता असं म्हणल्यानंतर नागराज सायलीकडे रागाने बघतो. आता लगेचच अर्जुन म्हणतो आणि तिने तुझ्या बायकोला ताकद आणि सायलीने सुमन काकूला ताकद सुद्धा दिली तुझ्यासमोर उभं राहण्याची. आता तुझा कुठलाही गुन्हा हा लपून राहणार नाही कळलं का. आता सायली म्हणते की तू जे काही वागलेस ना त्याचा तुला अजिबात पश्चाताप तर नाहीच आहे ना. आणि म्हणते की तुला काय वाटलं की बायको म्हणजे आपली मालमत्ता असते का, तिच्याशी हवं तसं वागायचं असतं का. पण असं नाही. सायली त्याला नागराजला बोलत असते तिच्यावरती हात उचलला तर एवढं काय बिघडलं असंच वाटतंय ना तुला, पण असं नसतं नागराज. आता नागराज तिकडे डोळे करून सायलीकडे बघतो. आता या तिघीजणी सुद्धा नागराजच्या समोर येतात. आणि आता सायली म्हणते की सुमन काकू घाबरू नकात, याच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही सांगा की तुम्ही याची मालमत्ता नाही येत म्हणून. पण सुमन बिचारी घाबरत असते. आता सुमन जास्त काही बोलतच नाही. आता सायली म्हणते की नवऱ्याने मनमानी करायची आणि बायकोने सहन करायचे हे दिवस आता संपलेत, हे या नागराजला चांगलंच कळू देत आता. आणि पुढे म्हणते की आता प्रत्येक पुरुषाला हे कळायलाच हवं की जर तिने स्त्रीचा आदर केला नाही तर तो मनुष्य म्हणून घेण्याच्या लायकीचाच नाही म्हणून. आणि नागराजला तर काही पटत नसतं. प्रतिमा त्या म्हणतात सुमन अगं तू अजूनही नागराज भाऊजींना घाबरतेस का, अगं बोल ना. असं म्हणल्यानंतर आता सुमन बोलायला लागते. प्रतिमा त्या म्हणतात त्यांच्या विरोधात तक्रार दाखवण्याची हिंमत केलीस ना तू तर मग आता कसली भीती आहे तुला, बोल आता तू. आता सायली म्हणते की हीच भीती यांच्यासारख्या पुरुषांची ताकद. सायली म्हणते हीच भीती याच्यासारख्या पुरुषांची ताकद ठरते. पण जेव्हा स्त्रीची दुर्गा होते ना तेव्हा याच्यासारख्या भेकडांना तोंड कुठे लपवायचं ना हेही कळत नाही. तेव्हा आता ह्या सगळेजण मिळून सुमनला हिंमत देत असतात की नागराजच्या विरोधात बोल, तक्रार कर म्हणून. आता बघू सुमन खूप शक्ती एकवटते आणि आता म्हणायला लागते की तुम्ही चुकलात म्हणून नागराजला. बिचारी अजूनही किती संयमी आहे. तुम्ही खूप चुकलात एवढंच ते अपशब्द बोलते, बाकी ते काही बोलत नाही. आता सगळेजण बघत असतात. सुमन म्हणते की तुमच्या चुकीची शिक्षा ही तुम्हाला मिळणारच. आता असं सुमन म्हणल्यानंतर सगळे बघत असतात सुमनकडे. सुमन म्हणते आणि ती तुम्हाला मिळाली म्हणून मी सायली आणि अर्जुनला मदत करणारच, कारण तुम्हाला शिक्षा मिळणं खूप गरजेचं आहे. आता सायली म्हणते की हा फक्त याच्यासारख्या पुरुषांसाठी नाही तर स्त्रीचा अनादर करणाऱ्या प्रत्येक पुरुषासाठी हा एक धडाच असेल असं सायली सांगत असते. आता इन्स्पेक्टर सांगतात की कॉन्स्टेबल घेऊन जायला म्हणून. आता डायरेक्ट नागराजला जेलमध्ये नेलेलं दाखवले आणि आता सगळ्यांना थोडंसं बरं वाटतं. आणि आता हा सीन इथे संपतो. आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये रात्र झालेली असते.
आता खूप रात्र झाली तरी ही सायली अजून किचनमध्येच काम करते. आता कल्पनाताई तिथे येतात आणि म्हणतात, हे काय तू अजून कामच करते, झोपायला नाही गेलीस? सायली म्हणते, हे काय झालं, चाललेच होते. आता कल्पनाताई म्हणतात, पण सायली आज तुझ्यामुळे ना सुमनला अगदी समाधानाची झोप लागली असेल ना गं. आणि नागराजचं ऐकल्यानंतर सगळ्यांना तर खूप बरं वाटलं बघ, असं कल्पनाताई म्हणतात. आणि आता पुढे म्हणतात की खरंच आहे बाई, तुझं ना मला खूप कौतुक वाटतं. आता बिचारी सासू फारच सुनेचाच कौतुक करत असते. कल्पनाताई म्हणतात, तू आणि अर्जुन या घरासाठी किती झटताय हो. तर लगेच सायली म्हणते की आमचं सुद्धा घर आहेच नाही. तर कल्पनाताई म्हणते, या घरामध्ये आणखीन सुद्धा एक सून आहे, पण ती माणसं जोडत नाही तर ती माणसं तोडते म्हणून. सायली म्हणते की जाऊ दे आई, तुम्ही जाऊन झोपा हां. तर कल्पनाताई म्हणतात, खरं तर लवकर झोपण्याची गरज तुला आहे, तुझी किती दगदग झाली आज, तुला दमायला होत नाही आहे का गं? सायली म्हणते, आई दमणे इतपत मी काही करत नाही आहे, आणि हे एवढं झालं ना की मी जातेच आहे ना झोपायला. आता हे दूध फ्रीजमध्ये टाकायचं, त्यानंतर अस्मिताताईंसाठी बदाम भिजत घालायची आणि मटकी भिजत घालायची, मग मी खोली जायला मोकळी. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, ते सगळं मी करते, तू जाऊन झोप. सायली म्हणते, त्यावेळी मी करते ना. कल्पनाताई म्हणतात, आता मी ओरडेन हा तुला. अगं सायली, तुला खरं तर आरामाची गरज आहे, आणि काय का तुला दिवसभरामध्ये अर्जुनशी नीट बोलायला तरी वेळ मिळाला आहे का? आता असं म्हणल्यानंतर सायली काहीच बोलत नाही. कल्पनाताई म्हणतात, तेव्हा तू आता तुझ्या खोलीत जा, थोड्या वेळ नवऱ्याशी गप्पा मार आणि मग शांतपणे झोप, चालेल? मग सायली म्हणते बरं, आणि येते म्हणून आता सायलीवरती निघून जाते. आता आपण इकडे जेलमधला सीन पाहतोय. आता मैपत म्हणत असतो नागराजकडे बघून, हे ना घ्या, मला काल एक स्वप्न पडलं रे, कोणतरी एक माणूस माझ्या कानात कुजबुजत होता, मला म्हणत होता की उद्याच्याला कोर्ट उघडलं ना की मी जेलातनं बाहेर येईन, आणि मग तू इथून गेला की मग तू जर इथून तोंड उघडलं ना तर मला मैताला जावं लागेल पोलीस पहारामध्ये, असं काहीतरी अगदी गावंढळ भाषेत मैपत बोलत असतो. आणि परत म्हणतो, अरे नाही 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 नाही, असं नाही, अरे हे स्वप्न नव्हतं, एक जण खरंच मला फुशारक्या मारत होता, आणि तोच आता मनभर शेण खाऊन इथं बसला. बघा हा मैपत जोर जरा थाक मारतो आणि म्हणतो, ए नागोबा, अरे काय बोलती बंद झाली का काय तुझी, तोंड करी बाता, आणि असा करून हसायला लागतो. आणि म्हणतो, हे बोलती बंद झाली काय नागोबा? आणि म्हणतो की मला बोलायच्या अगोदर हा तर तू विचार करायचाच ना की तू शेर तर तो 1.25 शेर आहे, अर्जुन सुभेदार, कळलं का? तो काय आता तुला जेलातनं बाहेर जाऊ देत नसतो, लक्षात ठेव. मैपत आता फॉर्ममध्ये आलेला असतोय. आणि आलं का लक्षात नागोबा? आणि मी पण आता इथं काही फार दिवस राहत नाही, कसा काय बाहेर पडतो ना ते तू बघच. आणि जेचा पत्ता तू त्या सुभेदारला देणार होतास ना, तिला या जगाच्या नजरेपासनं हा मैपत शिकरे कसा 113% गायब करतो ना, ते तू पण बघतच राहशील, असा मैपत म्हणतो. आणि म्हणतो, कळे का रे नागोबा, आज मैपत चिडायला खूपच छान घेतले ता. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन, सुभेदारांच्या घरातला रात्र झालेली असते. आणि आता या कल्पनाताई आणि आलेले असतात त्यांच्या बेडरूममध्ये. प्रतापराव म्हणतात, दे मला पाणी दे, तर त्यांचं लक्ष नसतं. प्रतापराव म्हणतात, कल्पना, 2दा हाक मारतात तरी त्यांचं लक्ष नसतं. ते म्हणतात, कल्पना अगं कसला विचार करतेस? यावरती आता कल्पनाताई म्हणतात की ते अर्जुन आणि सायलीचा विचार करते हो मी. आता ते म्हणतात की का भांडलेत का ते दोघं जण, का त्यांचा विचार करतेस तू? आता कल्पनाताई यावर म्हणतात, अहो भांडण करायला या दोघांना वेळ तरी आहे कुठे, त्या दोघांना एकमेकांशी बोलायला सुद्धा फुरसत नाही आहे साधी, असं कल्पनाताई सांगत असतात. सायली त्याच्या घरातल्या कामात असते आणि अर्जुन त्याच्या कामात बिझी असतो. आणि सायलीला जर का वेळ मिळाला तर ती अर्जुनला मदत करायला जाते. मग आता प्रतापराव म्हणतात, म्हणजे दोघे एकमेकांबरोबर बोलत असतील, तेही कामाच्या संदर्भात बोलत असतील. कल्पनाताई म्हणतात, तेच तर बोलते ना मी, त्या दोघांना नवरा बायकोचा असा एकत्र वेळच मिळत नाहीये. प्रतापराव म्हणतात, हो ना, बिचारे त्या नागराच्या केसमध्ये गुंतून गेलेत, आणि बघावं तेव्हा घरातल्या माणसांसाठी झटतच असतात. कल्पनाताई म्हणतात, अहो हे आपल्याला कळतंय, पण त्या दोघांच्या लक्षातच येत नाहीये ना की त्या दोघांना एकमेकांसाठी आता वेळ काढायलाच हवा म्हणून. ते दोघे तर त्याच्याकरता प्रयत्न सुद्धा करत नाहीयेत, असं कल्पनाताई म्हणतात. आणि म्हणतात, अहो आपल्यालाच काहीतरी करायला हवं ना. प्रतापराव म्हणतात, चालेल आपण बोलूया हां त्यांच्या दोघांबरोबर. आता रात्री तिच्या रूममध्ये जाऊन सायली झोपते. हा पण तिला व्यवस्थित झोपच येत नाही, ती सतत कूस बदलत असते. आता वैताग त्याने उठते, कारण तिला डोळ्याचा त्रास होत असतो. ते म्हणते, काय हो, लाईट बंद करा ना, किती वेळ अजून तुमचं काम संपायला, खोलीत उजेड असला की मला झोप येत नाही, हे तुम्हाला माहिती आहे ना. अर्जुन म्हणत असतो, 5 मिनटं दे मला, 5 मिनटं. सायली म्हणते, म्हणजे 5चे 15 मिनटं होणारच आहेत आता, झालं म्हणजे मला माझ्या सासूबाईंनी इतक्या प्रेमाने वरती झोपायला पाठवलं, त्याचा काही उपयोग होणार नाही. अर्जुन म्हणतो, बरं 3 मिनटं दे. आता सायली म्हणते, आत्ताच्या आत्ता लाईट बंद
बंद करा. अर्जुन म्हणतो 1 मिनिट थांब तू. सायली म्हणते तुम्ही घासाघीस कसली करताय, मला खोलीत पूर्ण काळोख लागतो माहिती ना तुम्हाला. तर आता अर्जुन म्हणतो आर्ग्यू करण्यात 5 मिनिटं घे. आणि बरं आता सायली रागाने बघते तर म्हणतो सॉरी तुला आराम करायचा ना, मी माझं काम उद्या पूर्ण करेन. लाईट बंद करतो ठीक आहे का, असं म्हणून अर्जुन आता सॉरी करत त्याच्या फाईल वगैरे बंद करतो. इकडे तोपर्यंत सायली लगेचच गाढ झोपीसुद्धा जाते. अर्जुन लाईट बंद करतोय तोपर्यंत झोपते, म्हणून अर्जुन तिच्याकडे बघायला लागतो की तिच्याशी काहीतरी बोलावं म्हणून. तर ही आपली छान गाढ झोपी गेलेली असते. आता हे बघून अर्जुनला किती कौतुक वाटतं बायकोचं बघा. अर्जुन म्हणतो की अरे ही झोपली पण, अरे हे बरं आहे बाबा हिचं, आधी दुसऱ्यांची झोप मोड करायची आणि मग आपण स्वतः शांतपणे झोपायचं, असं अर्जुन तिच्याकडे म्हणत असतो. आणि म्हणतो की एका सेकंदात तिला झोप तरी कशी लागते काय माहिती, असं म्हणून अर्जुन स्माईल करत असतो. आणि आता आपण पाहतोय की सुभेदारांच्या घरामध्ये सकाळ झालेली असते आणि सकाळी फ्रेश असं आवरून सायली किचनमध्ये येते. आता किचनमध्ये आल्यानंतर सायलीला लगेच नाश्त्याची तयारी करायची असते, म्हणून ती चाकू वगैरे घेते. लगे विमल पळत येते आणि म्हणते थांबा आज तुम्ही काही करायचं नाही आहे. आणि हो कल्पना वहिनींनी तुम्हाला तुमच्या खोलीत बोलवलं आहे. आता सायली म्हणते कशासाठी. सुमन म्हणते की मला काही माहीत नाही ते, विमल म्हणते की मला काही माहीत नाही ते. आता याच्यानंतर सायली म्हणते ठीक आहे, एवढा कांदा चिरते आणि मग जाते. आता ही विमल म्हणते की अहो असं नाही, तुम्ही काही करायचं नाही, मीच करायचं आहे, असं वहिनींनी मला बजावून सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही कामाला हात लावू द्यायचा नाही आहे. आणि मग तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या खोलीत जावा. आणि अर्जुन दादांनाही त्यांनी त्यांच्याच खोलीमध्ये बोलवले. आता सायली मनात विचार करते आईने असं का बरं बोलवून घेतलं असेल आम्हाला, आता असा विचार सायली करते. ठरलं तर मग हा भाग येथे संपतो. अर्जुन पुढच्या भागात आपण पाहतोय सायलीला म्हणत असतो कुणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं, मला विश्वासच बसत नाही. आणि आता सायली अर्जुनला सांगत असते की विमलताई म्हणत होते की आईने आपल्याला दोघांनाही त्यांच्या खोलीमध्ये बोलवलंय म्हणून. आणि विमलताई म्हणत होत्या की सायलीने आज कुठल्याही कामाला हात लावाच नाही असंही म्हणाल्यात. आता अर्जुन आणि सायली दोघेही कल्पनाताई आणि प्रतापराव यांच्या रूममध्ये येतात. प्रतापराव म्हणतात आधी दार लावून घे. आणि अर्जुन म्हणतो काय झाले, आपल्या घरामध्ये काही घडलंय का, असं घाबरत विचारतो. प्रतापराव म्हणतात तू एवढा नामवंत वकील आहेस पण तुला एवढी छोटी गोष्ट लक्षात येत नाही, असं म्हणल्यानंतर अर्जुन सायली तर एकदम घाबरूनच बघतात ना. आता उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण अर्जुन सायलीसाठी सुभेदारांच्या घराकडून काहीतरी सरप्राईज असतं. आता उद्या ते काय आहे हे आपल्याला नक्कीच पुढच्या भागात कळेल. पण तोपर्यंत माझ्यावरती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन एपिसोड पटकन तुम्हाला पाहायला मिळतील. सो भेटूया उद्याच्या भागात.